आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण ऐकूया केंद्र सरकारच्या प्रगती या सुशासन विषयक उपक्रमाबाबत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच प्रगतीच्या 50व्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. सक्रिय सुशासन, वेळेवर अंमलबजावणी आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित बहुस्तरीय व्यासपीठाच्या माध्यमातून केंद्र, राज्य यांच्यातील सहकार्य कसं अधिक प्रभावी ठरतं हे या बैठकीत अधोरेखित झालं. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील प्रगती ही एक परिणाम केंद्रित आणि सहकार्यात्मक प्रशासनाची संकल्पना ठरली आहे. गेल्या दशकात प्रगती प्रणित परिसंस्थेनं 85 लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या प्रकल्पांना गती दिली आहे. या यंत्रणेनं मोठ्या प्रमाणावर प्रमुख कल्याणकारी कार्यक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास मदत केली आहे. 2014 पासून प्रगती अंतर्गत 377 प्रकल्पांचं पुनरावलोकन करण्यात आलं. यात 3162 ओळखलेल्या समस्यांपैकी 2958 म्हणजे सुमारे 94% समस्या यांचं निराकरण करण्यात आलं आहे. यामुळे विलंब, खर्चवाढ आणि समन्वयातील अपयश कमी होण्यास मदत झाली आहे. 50व्या बैठकीत पंतप्रधानांनी 5 राज्यांमध्ये पसरलेल्या रस्ते, रेल्वे, ऊर्जा, जलसंपदा आणि कोळसा यासारख्या 5 महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. या प्रकल्पांचा एकूण खर्च 40,000 कोटी रुपयांहून अधिक आहे. पीएम श्री योजनेच्या आढाव्यादरम्यान पंतप्रधानांनी शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय मानदंड निश्चित करण्याचं आवाहन केलं. तसंच राज्य सरकारांना इतर शाळांसाठी आदर्श घालण्याचे निर्देश दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन शाळांच्या कामगिरीचं मूल्यमापन करावं असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी प्रगतीच्या प्रारंभाची आठवण करून दिली. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तंत्रज्ञान आधारित स्वागत व्यासपीठ सुरू केलं, ज्यातून शिस्त, पारदर्शकता आणि लोकांच्या तक्रारी निश्चित कालमर्यादेत निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. केंद्रात पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी याच अनुभवाचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करून प्रगतीद्वारे मोठे प्रकल्प, प्रमुख कार्यक्रम आणि तक्रार निवारण यांना एकात्मिक व्यासपीठावर आणलं आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प पुन्हा सुरू करून पूर्ण करण्यात आले. यामध्ये आसाममधील बोगीबील रेल्वेसह रस्ते, पूल, जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वेमार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, भिलाई स्टील प्लांटच्या विस्तारासह गडारवाडा आणि लारा सुपर थर्मल पॉवर प्रकल्पांचा समावेश आहे. ही उदाहरणं उच्चस्तरीय सातत्यपूर्ण देखरेख आणि केंद्र राज्य समन्वयाचं स्पष्ट प्रदर्शन आहे. पंतप्रधानांनी हे देखील स्पष्ट केलं की प्रकल्प अपयशी होण्यामागील मुख्य कारण केवळ इच्छाशक्तीचा अभाव नसून स्वतंत्र विभागीय पद्धतीनं काम करणं आणि समन्वयाचा अभाव हा आहे. प्रगतीनं सर्व भागधारकांना एकाच व्यासपीठावर आणून सामायिक परिणामाशी संरेखित केलं. केंद्र आणि राज्य एक संघ म्हणून काम करतात. सर्व मंत्रालय आपापल्या कार्यकक्षेच्या पलीकडे जाऊन समस्या सोडवतात असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत केंद्र सरकारचे सुमारे 500 सचिव आणि राज्यांचे मुख्य सचिव प्रगतीच्या बैठकींमध्ये सहभागी झाले आहे. प्रगतीच्या माध्यमातून फलनिष्पत्ती आधारित प्रशासनाला बळकटी मिळाली आहे. पंतप्रधानांनी पुढील टप्प्यासाठी रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या तिन्ही संकल्पना मांडल्या. रिफॉर्म म्हणजे प्रक्रियेत सुधारणा, सेवा आणि व्यवसाय सुलभ करणं. परफॉर्म म्हणजे वेळ, खर्च आणि गुणवत्तेवर भर देणं. तर ट्रान्सफॉर्म म्हणजे नागरिकांना मिळणाऱ्या सेवा, तक्रारींचं जलद निवारण आणि सुधारलेलं जीवनमान यावर आधारित मूल्यमापन. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय संकल्पाला साध्य करण्यासाठी प्रगती हा वेग देणारा घटक आहे. विशेषतः सामाजिक क्षेत्रासाठी मुख्य सचिव स्तरावर प्रगतीसारखी यंत्रणा संस्थात्मक स्वरूपात उभारण्यास पंतप्रधानांनी प्रोत्साहन दिलं. प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाचा वापर करून जलद अंमलबजावणी, उच्च गुणवत्ता आणि मूल्यमापन करता येण्याजोगी परिणामकारकता सुनिश्चित केली पाहिजे असं त्यांनी नमूद केलं. आताच आपण ऐकत होतात प्रगती या केंद्र शासनाच्या उपक्रमाबाबत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या वृत्त विभागाची प्रस्तुती होती.